साताऱ्यातील पाटणमध्ये अन्न सुरक्षा कायदा धाब्यावर बसवल्याचं दिसतंय। पाटणमध्ये अन्न पुरवठा विभागात मोठा झोल झाल्याची माहिती समोर येते। पाटणमधील लेंडोरी गावात गरिबांच्या धान्यावर विक्रेत्याचा डल्ला पाहायला मिळाला आहे। गरिबांसाठी रेशनसाठी जे अन्नधान्य आणलं जातं, जे स्वस्त दरामध्ये दिलं जातं, त्याच्यावर विक्रेत्यांचा डल्ला पाहायला मिळतोय। त्यामुळे अन्न सुरक्षा कायदा धाब्यावर बसवल्याचं दिसतंय। रात्री होणारा रेशनमधील हा काळा बाजार समोर आलाय। नागरिकांकडून इथं हा काळा बाजार उघड करण्यात आला आहे, तर नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय, सरकारकडून गरिबांसाठी हे अन्न आणलेलं असतं, मात्र याच्यावर जे व्यापारी आहे ते डल्ला मारत असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा सगळा प्रकार या ठिकाणी उघडकीस आला आहे। पाटणमधील लेंडोरी गावात गरिबांच्या धान्यावर विक्रेत्यांनी डल्ला मारलेला आहे। रेशनचा काळा बाजार केला जात होता आणि नागरिकांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय। तर आता दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।